कुणाला म्हणायचं आंबेडकर चळवळीचा जिगरबाज वारसदार। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती स्वखर्चाने व स्वाभिमानाने साजरी व्हावी यासाठी आता एक मोठी चळवळ उभी करावी लागेल। दलितांमध्ये कितीतरी नेते मोठे आहेत, मात्र स्वखर्चाने आपण साधी जयंती साजरी करू शकत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल। आंबेडकरी चळवळीचे धारदार नेते म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते आज लाजिरवाणे ठरू लागले आहेत। मंत्री रामदास आठवले हे दलित समाजाचे प्रमुख नेतृत्व मानले जातात। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीसाठी आता एखाद्या आर्थिक फंडाची तरतूद करून ठेवली पाहिजे, यासाठी चळवळीने आग्रह धरला पाहिजे। बाबासाहेबांची जयंती आली की वर्षभराचा उत्साह कार्यकर्त्यांच्या अंगी संचारतो, मात्र आज कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे? उद्योगधंद्याचं कोणतंही साधन नसल्यामुळे कार्यकर्ता भरकटत चालला आहे। जयंती आली की सर्व शासकीय कार्यालयातून वर्गणीचा उपसा केला जातो। देणग्यांची भीक आणि शिव्यांची लाखोली माघारी वाहिली जाते। हा खरं तर अपमानच होत असल्याचं दिसत आहे। वर्गणी गोळा करून जयंती साजरं करणं हे अपमानास्पद ठरत आहे। वर्गणी मागून जयंती साजरी करायची हे असं कुठवर चालायचं? खरंच आपली प्रगती झाली आहे का? हा प्रश्नचिन्ह विचार करायला लावण्यासारखा आहे। आंबेडकर चळवळीचे जिगरबाज वारसदार कुणाला म्हणायचं? दलित समाजाला आतापर्यंत नेत्यांनी काय दिलं? महाराष्ट्रातील दलित नेते बाबासाहेबांच्या नातवाचे नेतृत्व मानत नाही, तिथे चळवळ कशी टिकेल? चळवळीत काम करणाऱ्या वारसांना कधी संधी मिळालीच नाही। चळवळीच्या सामूहिक शक्तीमध्ये अनेक निकारे आहेत, पण जीवनमान उंचावण्याची ताकद कधी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मिळाली नाही। स्वार्थपणा चळवळीला घातक ठरत आहे। लाचारी, दमदाटी, धोकेबाजी हा उद्देश तयार होत चालला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निळा झेंडा हाती घेतला। सर्वांनी एकत्र आले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे, हा बाबासाहेबांचा हेतू आज यशस्वी झाला आहे। दलित समाज इतरत्र का भटकत दुसरीकडे समाविष्ट का होत आहे? आंबेडकरी चळवळीत नेमका कुणाला सहभाग असावा? इतर दलित समाजाला चळवळीत सामावून का घेतलं जात नाही, याचेही विचारमंथन झाले पाहिजे। बाबासाहेब फक्त आमचेच आहेत ही जबाबदारी जबरदस्ती घातक ठरू लागली आहे। चळवळीची नेमकी प्रगती काय झाली? बाबासाहेबांच्या विचारांची प्रगती व जनजागृती कधी होणार? भारतीय संविधानाचे पुस्तक घराघरापर्यंत पोहोचविण्याची चळवळ आता राबवली गेली पाहिजे। बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी यापुढे वर्षाला आर्थिक फंडाची तरतूद जर नेत्यांनी केली नाही, तर बाबासाहेबांच्या सवलती घेऊन ज्यांनी मानाचे स्थान व काम मिळवले अशा सर्वांनी बाबासाहेबांच्या जयंतीला वर्षाकाठी एक ठराविक रक्कम दिली पाहिजे। हे आपलं कर्तव्य आहे। देश आज ज्यांच्या घटनेवर चालतो त्या महामानवाचा अभिमान बाळगताना आर्थिक मदतीचा देखील हातभार प्रत्येकाने लावला पाहिजे। बाबासाहेबांची जयंती आपण सर्वांनीच एक मोठा सोहळा समजून साजरी केली पाहिजे। देणग्या आणि भीक यापुढे घेतली जाऊ नये। चळवळीचा उद्देश एक मोठ्या उंचीवर पोहोचला पाहिजे, ही भावना आता वाढीस लागली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उत्तराधिकारी कोण? हा प्रश्न आजही अनुत्तरितच राहिला आहे। मार्ग समतेचा मिळाला बुद्धांच्या धम्मामुळे, नाते जुले गौतमाशी भीमाच्या जन्मामुळे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधानाचे जनक, बहुजनांचे कैवारी, विश्वभूषण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन।